देशाच्या युद्धाचा परिणाम हा सध्या पोल्ट्री व्यवसायावर सुद्धा बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये जे उन्हाचा फटका आहे याच्यात मध्ये कोंबड्यांचा जास्त प्रमाणात मृत्यू होतो। तसेच ह्याच्यात जे नागरिक जे कोंबड्या खातात त्यांचंही प्रमाण कमी झालेलं आहे। तसेच जे अंडी पण खातात त्यांचे प्रमाण कमी झालेलं आहे। याच्यामध्ये जे आपण अंडी निर्यात करत होतो ते ठप्प झाल्यामुळे जे अंड्यांच्या किमती आहेत त्या सुद्धा घसरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। हे पोल्ट्रीचे वातावरण थंड ठेवण्यासाठी यांनी फॅन तसेच वातावरणासाठी तुषार सिंचन वापरलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत पोल्ट्री व्यावसायिक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की सध्या आता कोंबड्यांच्या अंड्यांची परिस्थिती काय आहे। कोंबड्यांच्या अंड्याची परिस्थिती म्हणजे प्रोडक्शन डाऊन होतं, त्यामुळं उन्हाळ्यामुळे मरीचे प्रमाण वाढतं, पाणी जास्त लागतं, मजूर जास्त लागतात आणि प्रोडक्शन कॉस्टवर परिणाम होतो। प्रोडक्शन कॉस्ट जास्त येते आणि रेट हा खूप डाऊन झालेला आहे। रेट डाऊन झाल्यामुळं अंडी व्यवसाय परवडण्याचा झाला आहे, परवडत नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे। पण न विलाजानं तो अंडं स्टॉक करून ठेवावा लागतो। स्टॉक करणं त्यासाठी पण ट्रे विकत घ्यावं लागतात, त्या ट्रेंना पैसे एक्स्ट्रा द्यावं लागतं आणि मार्केटमध्ये उठाव कमी होतो आणि उठाव नसल्यामुळं पोल्ट्री व्यावसायिकांना ते अंडी ठेवायची कुठं हा एक प्रॉब्लेम तयार होतो। त्यासाठी शासनाने कोल्ड स्टोअरचा खूप मोठा प्रयत्न केला पाहिजे। कोल्ड स्टोरेजसाठी एक तर शासनाने कोल्ड स्टोरेज केलं पाहिजे, अन्यथा कोल्ड स्टोरेजसाठी प्रत्येक पोल्ट्रीवाल्याला अनुदान दिलं पाहिजे। म्हणजे तो अंडी कोल्ड स्टोअर करून तो पुढं ज्यावेळेस मार्केट येईल त्यावेळेस तो मार्केटमध्ये बाहेर काढू शकतो, विकू शकतो आणि त्यावेळेस त्याचा तो झालेलं नुकसान काही का होईना प्रमाणात कमी करू शकतो। पण आजची परिस्थिती अशी आहे का नवीन व्यावसायिक या व्यवसायामध्ये येऊ शकत नाही। हा पूर्ण पर्सनल व्यवसाय आहे, यामध्ये कोणत्याही कंपनीची शासनाची कोणतीही भागीदारी नाही आहे आणि प्रत्येक जणाला आज बँकेचं कर्ज, पतसंस्थेचं कर्ज असं बाहेरून कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय करायचा, व्याजाचे हप्ते आणि प्रोडक्शन कॉस्ट त्याचा ताळमेळ बसत नाही आणि विक्रीचा तर अजिबात ताळमेळ बसत नाही। ज्यावेळेस 5 रुपयाच्या पुढं म्हणजे 5.5 ते पावणे 6 रुपये रेट असेल त्यावेळेस कुठंतरी भांडवल एकरूप होतं, नफा अजिबात मिळत नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक अंड्यापाठीमागं 70 ते 80 पैसे तोटा होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पोल्ट्री व्यवसाय पोल्ट्री करू शकत नाही। आज यावेळेस शासनानं आणि टॅगचा जो काढला आहे नवीन एक्सपायरी डेट, अंड्याला एक्सपायरी डेट करणं हे घातक आहे, हे चुकीचं आहे। कारण प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट टाकणं म्हणजे प्रत्येक अंडी हँडल करणं, त्याच्यावर लिहिणं आणि कितीतरी तोटा होणार, कितीतरी अंडी फुटणार आणि त्याच्यामध्ये पहिलाच तोटा अधिक हा तोटा हे सहन करायची पोल्ट्री व्यावसायिकामध्ये ताकद नाही आहे आणि पोल्ट्री व्यवसाय टॅग मार्क करू शकत नाही, एक्सपायरी डेट देऊ शकत नाही आणि एक्सपायरी डेट देण्याची गरज पण नाही आहे। कुठंही अंडा हा व्यवसाय एवढा हलक्या प्रमाणात आहे का तो स्टॉक करू शकत नाही। तो प्रत्येक 2-2 दिवसामध्ये तो मार्केटमध्ये गेलाच पाहिजे। स्टॉक केल्यानंतर त्याच्याकडे एवढं मोठं भांडवल नसतं स्टॉक करायला आणि त्यामुळं टॅग काढण्याचा हा जो प्रयत्न केला आहे हा चुकीचा प्रयत्न आहे आणि तो करू नये शासनाने, अशी आमची नम्र विनंती आहे। खऱ्या अर्थाने युद्धाचा मोठा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर झाला असून सध्या जे अंडी आहेत त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज द्यावे असे पोल्ट्री व्यावसायिक सरकारकडून अपेक्षा करत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।